वजनदारचा ट्रेलर आपण पाहिला. अर्थात वजनदारबाबत खूप गॉसिप होतं की प्रियानी वजन वाढवलं आहे आणि ती जाडी दिसणार आहे. पण ॲट द सेम टाईम आणखी एक सरप्रायझिंग पॅकेज आपल्यासोबत आहे की प्रिया प्रोफेशनली ह्या चित्रपटात गाणार आहे आणि तिने एक गाणं गायलं आहे, गोलू पोलू. प्रिया, आज ते गाणं लॉन्च झालं आहे आणि फायनली तुझा आवाज असा रेकॉर्ड झालेला, त्याच्यावरती एक कोरिओग्राफ झालेला व्हिडिओ पाहिलास. कसा वाटला, कसा होता एक्सपिरियन्स? फार भारी होता, कारण मला मी कधी इमॅजिन नव्हतं केलं की मला हे करायला मिळेल. सो आय एम व्हेरी थँकफुल टू अविनाश विश्वजित आणि सचिन कुंडलकर आणि ओमकार कुलकर्णी ज्यांनी हे गाणं लिहिलं आहे, लिरिक्स ज्याचे आहेत, की मला ही अपॉर्च्युनिटी दिली. ऑफकोर्स रोहित राऊत, कारण रोहितबरोबर मला गायचं होतं आणि मी खूप मोठी फॅन आहे त्याची. मला त्याचं गाणं फार आवडतं, तो फार कमाल गातो. मी खूप पूर्वीपासून त्याचं गाणं ऐकते आणि अशा सगळ्या टीमबरोबर आपल्याला काम करायला मिळणार होतं. माझ्यासाठी आय वॉज व्हेरी लकी. मला हॅपी जर्नीच्या वेळेला एकदा मी जे आकाश झाले गाणं होतं ते मी गायले होते आणि आम्ही त्याचं अनप्लग्ड व्हर्जन करणार होतो, पण समहाव ते झालं नाही. मी रेकॉर्ड केलं गाणं, पण ते आम्ही बाहेर नाही आणलं. तेव्हापासूनची एक इच्छा बहुतेक ती सचिनच्या लक्षात राहिली होती आणि मग त्यांनी करू दिलं मला. सो आय एम व्हेरी हॅपी. इट वॉज रादर लिटल डिफिकल्ट टास्क, कारण अभिनयात एक्सप्रेशन्स देणं कदाचित सोपं आहे, पण गाण्यात सुरात, त्या शब्दात, त्या आवाजात, तालात, सगळ्यात एकत्र ते एक्सप्रेशन आणणं इज अ थोडी कठीण गोष्ट आहे, जी मला आय रिअली अप्रिशिएट की हे सगळे गायक कसं करतात. म्हणजे कधी कधी असतं ना, आपण त्यांच्या जागी गेल्यानंतर आता कळलं तुम्हाला आमचं काम किती कठीण आहे, तसं वाटलं मला. ओके, नक्कीच. आपण लास्ट टाईम जो फेसबुक लाईव्ह केला तिथे तुझ्या चाहत्यांनी तुला खूप सांगितलं की तू गाणं गा. आय गेस ते तुझ्याबाबत खूप जास्त कॉन्फिडंट होते की तू खूप छान गातेस, तर त्यांच्याबद्दल काय सांगशील? आय एम व्हेरी हॅपी. मी गाणं तर ऑफकोर्स मी खूप लहानपणापासून गाणं शिकते. मी 8-9 वर्ष क्लासिकल शिकले आहे, त्यामुळे गाणं आणि म्युझिक माझ्या अंगात रक्तात आहे. मी त्याच्याशिवाय जगू नाही शकत. पण प्रोफेशनल प्लेबॅक असं मी कधी स्टुडिओत जाऊन गायले नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी तो अनुभव नक्कीच वेगळा होता. पण मी म्युझिक प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एव्हरीथिंग दॅट आय डू. माझे मूड स्विंग्स असू देत, माझं काम असू देत, म्हणजे प्रत्येक फिल्मच्या वेळेलासुद्धा एक गाणं असतं जे माझी साथ देतं. त्यामुळे त्या फिल्मच्या झोनमध्ये मी त्या गाण्याच्या झोनमध्ये असते. मी प्रत्येक सीन्सच्या वेळेलासुद्धा, बऱ्याच वेळेला इमोशनल सीन्सच्या वेळेलासुद्धा मला गाणं हेल्प करतं. मला माझं कॉन्सन्ट्रेशन हवं असेल तरीसुद्धा मला गाणं हेल्प करतं. त्यामुळे गाणं माझ्यामध्ये कायम आहे आणि ते कायम राहणार. आज मला ते लोकांसमोर मांडण्याची संधी मिळाली ऑफिशियली, आणि मी त्या सगळ्या फॅन्सचे आभार मानते, थँक्यू म्हणते, ज्यांना माझं कामही आवडतं आणि आता ते माझं गाणंही इतकं अप्रिशिएट करतायत. सो थँक्यू. नक्कीच. जेव्हा गाणं कोरिओग्राफ होत होतं, शूट होत होतं, तेव्हा ते तू गाणं गायलेस आणि तू ते गाणं गाताना रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एक एक्सप्रेशन डोक्यात ठेवून ते एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. रोहितने तसं ते केलेलं आहे आणि तुझ्यासोबत डान्स करताना तिथे सिद्धार्थ होता. मग तुला असं व्हायचं का, सिद्धार्थ नाही, रोहितने असं काहीतरी केलेलं, तू असं काहीतरी कर, असं काही व्हायचं का? नाही, ॲब्सोल्युटली नाही. कारण सिद्धार्थ इज अ व्हेरी फॅन्टॅस्टिक फाईन ॲक्टर आणि आम्हाला खूप छान मज्जा आली एकत्र काम करताना. आम्ही पहिल्यांदाच एकत्र काम केलं दोघांनी, पण आम्हाला खूप मज्जा आली. आणि एक तर मुळात आम्ही जे पिक्चरायझेशन केलं त्या गाण्याचं ते स्क्रॅचवर गेलं, त्यामुळे त्या स्क्रॅचमध्ये माझा आवाज नव्हता, मी नव्हते गायले, जे दुसऱ्या कोणीतरी गायलं होतं. आणि मग आम्ही फायनल रेकॉर्डिंग नंतर केलं. सो स्क्रॅचवरती रेकॉर्ड करताना एकतर असं काही वाटलं नाही. पण आणि सिद्धार्थच्या बाबतीत असं वाटण्याचा प्रश्नच येत नाही. ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर, त्यामुळे तुम्ही सांगाल ते एक्सप्रेशन तो देतो. त्याला त्या गाण्याचा फील माहिती होता, त्यामुळे ही ऑब्व्हियसली डिड अ ब्रिलियंट जॉब. नक्कीच. ह्या पोस्टर्समध्ये तू खूप जाडी दिसतेस आणि पोस्टर पाहून तुला टेन्शन आलं का थोडं? म्हणजे अर्थात पिक्चर छानच झाला आहे, पण ऐक मी जाडी दिसते, म्हणजे एक ॲक्ट्रेसवाली जी फिलिंग असते. नाही, मला गंमत वाटते. मला माहिती आहे आत्ता सध्या उमेशनी खूप छान फिजिक कमवलं आहे. उमेश सध्या अशा एक कमाल 6 पॅक मोडमध्ये आहे आणि आम्ही त्याचे फोटो फेसबुक आणि ट्विटर आणि इंस्टाग्राम अशा सगळ्या सोशल मीडियावर टाकले. आणि जेव्हा वजनदारचं पहिलं पोस्टर आलं तेव्हा मला लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की जरा उमेशकडे बघ, तू म्हशीसारखी दिसतेस, त्याचे 6 पॅक्स बघ. दिस इज द फर्स्ट टाईम, त्या दिवशी मी पोस्ट केलं की आयुष्यातली ही पहिली वेळ आहे जेव्हा आपल्याला कोणीतरी जाडे अशी हाक मारल्यानंतर मला खुदकन हसू येतं आहे आणि मला कौतुक वाटतं आहे. आय टेक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट बिकॉज दिस इज माय एफर्ट दॅट आय हॅव पुट इन.
मी मेहनत घेतली, मला जाड लोकांनी म्हणावं म्हणून. 1.5 महिन्याचे कष्ट आहेत त्याच्या मागे आणि 1 वर्षाची प्रोसेस आहे अख्खी या वजनदार चित्रपटाच्या मागे. त्यामुळे आज जर मला कोणी जाडे असं म्हटलं या चित्रपटासाठी तर मला खूप बरं वाटतं आणि मला अभिमान वाटतो. मला अजिबात दुःख नाही होत, कारण हे मुद्दामून जाणीवपूर्वक जाणून बुजून घेतलेली स्टेप होती ही. आणि जर लोक असं म्हणतात तर कुठेतरी आपण सक्सेसफुल झाल्याची शाबासकी मिळते, जे मला उलट जास्त सुखकारक आहे. नक्कीच. आता सर्वांनी विचारलेला प्रश्न, मी तुला एक रिक्वेस्ट करते की गाण्याच्या 2 ओळी. वजनदार मुली रे बघत का कुणी रे नोटी नोटी स्वप्नात, बसताना गुच्ची माझ्या सारख्यांची उठताना नाकी नऊ, अशी फुगलेली जाडी अंढोली कशी मी गोल बोलू. नक्कीच. थँक्यू सो मच आणि चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. प्लीज 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 हा व्हिडिओ तर पहाच, इंटरव्ह्यूज तर पहाच, पण प्लीज थिएटरमध्ये जा आणि 11 नोव्हेंबर 2016 वजनदार चित्रपट पहा. हा तुमचा चित्रपट आहे, हा आपला चित्रपट आहे. सो प्लीज हा चित्रपट 11 नोव्हेंबरला थिएटरमध्ये जाऊन बघा प्लीज. कॅमेरामॅन दीपकसोबत श्वेतांबरा सावंत, राजश्री मराठी. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.